नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केटमध्ये हे जे आत्ता चालू आहे ते टाईम करेक्शन चालू आहे. प्राईस करेक्शन तेवढ्या प्रमाणात नाही आहे, पण बहुतेक मार्केट याच लेव्हलमध्ये वेळ किती काळ घालवत राहणार आहे, किती काळ जाईल ते मात्र सांगता येत नाही आहे. कारण आज अनेक अडचणी असूनही मार्केट सावरलं. 200 सव्वा 200 पॉईंट मार्केट ग्रीनमध्येही होतं आणि नंतर पुन्हा 300 पॉईंट मार्केट आपटलं. म्हणजे सुरुवातीला 600 पॉईंट मार्केट डाऊन होतं, तिथून सावरलं, तेजीत आलं आणि पुन्हा मार्केट मंदीमध्ये गेलं. पण एवढ्या अडचणींमध्येही मार्केट सावरलं. याच्यावरून लक्षात येत आहे की टाईम करेक्शन चालू आहे. नाहीतर आज प्राईस करेक्शन झालं असतं तर 24,200च्या जवळपासही जाण्यासारख्या प्रत्येक घटना आज मार्केटमध्ये घडत होत्या. HULचा रिझल्ट लागला, तो रिझल्ट चांगला लागला आणि HULचा रिझल्ट लागल्यानंतर शेअर जवळजवळ 100 रुपये तेजीत गेला. म्हणजे HULने मार्केट सावरलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यूही वाढला. मार्जिन मात्र किंचित कमी झालं. 23.51 होतं पूर्वीचं, आता 22.30% मार्जिन झालं. डोमेस्टिक व्हॉल्यूम ग्रोथ 4% झाली. त्यांनी सांगितलं ग्रॉस मार्जिन वाढेल, 22 ते 23% ग्रॉस मार्जिन राहील. ब्रिगेड हॉटेलचं आज लिस्टिंग झालं. शेअर 90 रुपयाला दिला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 81 रुपये 10 पैसे, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 82 रुपयाला याचं लिस्टिंग झालं. कल्याणी स्टीलचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. मारुतीने इंटिग्रेटेड फ्लीट मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये पदार्पण करण्यासाठी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये बदल केला. EV चार्जिंग इन्फ्रा आणि कार लीजवर देण्यासाठी हा बदल करणं गरजेचं होतं. DCB बँक प्रॉफिट वाढला, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. ग्रॉस NPA नेट NPA दोन्हीही. ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA वाढले. जिलेटचा रिझल्ट सुंदर आला. शेअरसुद्धा 500 रुपये तेजीत गेला होता. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. टाटा मोटर्स इन्व्हेकोचं डील करणारे ते सिंडिकेटेड डेटद्वारा हे डील पूर्ण करणारे आणि एप्रिलपर्यंत हे डील पूर्ण होऊन इन्व्हेकोचं अधिग्रहण पूर्ण होईल. ज्युबिलंट इनग्रेव्हिया यांचाही रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. इमामी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. डॉक्टर लाल पाथलॅब हिने 6 रुपये डिव्हिडंड दिला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. TVS मोटरचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. ट्रम्पने जे टॅरिफ लावलेत त्याचा परिणाम वारी एनर्जी आणि अपार इंडस्ट्री दोन्हीवर होणार. त्यामुळे दोन्हीही शेअर मंदीत होते. डाबरचा रिझल्ट लागला.
प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. GHCLचा प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या. मारुतीचा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन किंचित कमी झालं. चोला इन्व्हेस्टमेंटचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम देखील वाढलं. स्कीपरच्या तिन्ही गोष्टी वाढल्या, रिझल्ट चांगला आला. अडाणी एंटरप्राइजेस प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. वेदांताचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या. सन फार्मा प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. सन फार्माला 818 कोटीचा एक्सेप्शनल लॉस झाला. इक्राचं प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं. वंडरेला हॉलिडेज यांचा रिझल्ट कमजोर आला, तिन्ही गोष्टी कमी झाल्या. अंबुजा सिमेंटचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं, पण रिझल्ट झाल्यानंतर शेअरचा भाव कमी झाला. स्विगीचा घाटा वाढला, पण क्विक कॉमर्समधून त्यांना जे इन्कम मिळतं ते वाढलं आणि फूड डिलिव्हरीमधून इन्कम मिळतं तेही वाढलं. ॲप्टस व्हॅल्यू APTUS प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. TVS मोटर रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. इमामीचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू, मार्जिन कमी झालं. सारेगमचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. थर्मॅक्सचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. नेटवेब प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. टीम लीज प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं, रिझल्ट चांगला आला. सिटी युनियन बँक प्रॉफिट वाढलं, ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही कमी झाले, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. सिटी युनियन बँकेचा रिझल्ट चांगला आला. रेस्टॉरंट ब्रँड यांचा तोटा कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. न्यूलँड लॅब यांचा रिझल्ट कमजोर आहे, तिन्ही गोष्टी कमी झाल्या. JSW होल्डिंग प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. चंबळ फर्टिलायझर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन थोडं कमी झालं. मनकाइंड फार्माचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. यांनी ₹1 डिव्हिडंड दिला. कोल इंडियाचा रिझल्ट कमजोर आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं कमी झालं आहे, पण कोल इंडियाने ₹5.50 एवढा डिव्हिडंड दिला आहे. आजचं एकंदरीत मार्केट बघता मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की अगदी डोक्यावरनं पाणी गेलं म्हणजे 24,200ला बहुतेक मार्केटचं करेक्शन थांबेल. अजूनही 24,500पर्यंत काही मार्केट गेलेलं नाही, तो एक टप्पा बाकी आहे. तर जे ट्रम्पचे टॅरिफ्स आहेत त्याचा परिणाम ज्वेलरी शेअरवरही होईल, टेक्स्टाईलवरही होईल
आणि ऑटो ॲन्सिलियरीवरही त्याचा परिणाम होईल. ते सगळे शेअर आज मंदीमध्ये होते. आता उद्या काय काय होतं आहे ते बघूया. आज बरंच मार्केट एक्सपायरीमुळे सुद्धा ॲडजस्ट झालेलं असेल, तर उद्या आपल्याला खरं चित्र काय आहे ते डोळ्यासमोर येईल. ते उद्याच्या व्हिडिओत मी सांगेन. नमस्ते.